सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा भुस्कट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज फातिमा शेख यांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्तच मी त्यांच्या जीवनचरित्रावर थोडा प्रकाश टाकणार आहे. भारतीय शिक्षण क्षेत्रात स्त्रियांचा असलेला सहभाग आज जरी सामान्य वाटत असला तरी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तो स्वप्नवत होता. त्या काळात समाजाच्या रूढी, परंपरा आणि जातीभेदाच्या सर्व मर्यादा ओलांडून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मशाल पेटवली आणि त्यांच्याच पंक्तीत अगदी तेजानं झळकणारं आणखी एक नाव होतं त्यांच्या सोबतीला, ते म्हणजे फातिमा शेख. त्या भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका होत्या आणि सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण क्रांती घडवणारी अद्वितीय महिला म्हणजे फातिमा शेख होय. बालवयातच फातिमा शेख यांच्या डोक्यावरचं आई वडिलांचं छत्र हरवलं. अशा वेळी फातिमा शेख यांचं पालन पोषण त्यांचे भाऊ उस्मान शेख यांनी केलं. फातिमा शेख यांचे बंधू उस्मान शेख हे त्या काळातील सामाजिक जाणीव असलेले प्रगत विचारांचे व्यक्तिमत्व होते. त्यांचेही शैक्षणिक इतिहासातील योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शिक्षण आणि ज्ञान याबाबतचं बाळकडू फातिमा शेख यांना घरातूनच मिळालं. त्या काळी एका मुस्लिम स्त्रीने औपचारिक शिक्षण घेणं हेच खूप मोठं धाडस होतं. पण पुण्यातील सामाजिक वातावरण आणि त्यांचा भाऊ उस्मान शेख यांचा प्रगत दृष्टिकोन यामुळे फातिमा शेख यांना लहानपणापासूनच शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली. अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणाऱ्या अहमदनगर येथील शिक्षक प्रशिक्षण केंद्रामध्ये मिशनरी संस्थेतून फातिमा शेख यांनी शिक्षिकेचं प्रशिक्षण घेतलं आणि तिथेच त्यांची भेट सावित्रीबाई फुले यांच्याशी झाली आणि त्यांचं हे शिक्षणच त्यांच्या पुढच्या कार्याचं मूळ ठरलं. 1848 साली पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत फातिमा शेख या सहशिक्षिका म्हणून सहभागी झाल्या. त्या काळात हे एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल होतं. त्यांनी मुस्लिम मुली आणि दलित समाजातील मुलींसाठी स्वतंत्र शिक्षण वर्ग सुरू केले. फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर घरोघरी जाऊन पालकांना समजावणं, मुलींना शाळेत आणणं याचं काम सातत्याने केलं. त्यासाठी त्यांनी समाजाचा विरोधही सहन केला. तसेच त्यांना समाजाकडून उपहास, धमक्या आणि बहिष्काराचाही सामना करावा लागला. तरीही त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी फक्त शिक्षण दिलं नाही तर त्या काळातील महिलांना आत्मविश्वास, विचारशक्ती आणि स्वाभिमानही दिला. त्यामुळे त्यांचं कार्य केवळ शिक्षणापुरतं मर्यादित न राहता स्त्री सशक्तीकरणाचं अधिष्ठान बनलं. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा स्त्रियांसाठी आणि अस्पृश्य मुलींसाठी शाळा काढल्या तेव्हा समाजाने त्यांच्या वडिलांना म्हणजेच गोविंदराव फुले यांना बहिष्काराची भीती दाखवून महात्मा फुले यांना घराबाहेर काढण्यास भाग पाडले. नातेसंबंध तुटले. त्यांच्यासाठी त्यांची घराची दारं बंद झाली. परंतु त्याच वेळी फातिमा शेख आणि त्यांचे भाऊ उस्मान शेख यांनी त्यांच्या घराचे दरवाजे पूर्णपणे उघडले. फुले दाम्पत्य त्यांच्या वाड्यात राहायला आले आणि तिथूनच उलगडली भारतीय शिक्षण क्रांतीची खरी पहाट. याच वाड्यात फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांनी एकत्र बसून शिक्षणाच्या योजना आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचं कार्य सुरू केलं. हिंदू फुले दाम्पत्य आणि मुस्लिम शेख कुटुंब, दोन भिन्न भिन्न धर्म पण समान विचार. शिक्षणाचा दीप पेटवण्याची एकच जिद्द त्यांनी मनात होती आणि त्या क्षणाने दाखवून दिलं की माणसांना विभाजित करणारा धर्म नाही तर त्यांना जोडणारा धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म होय. अशा या महान विभूतीचा मृत्यू केव्हा झाला याचा उल्लेख इतिहासातील कुठेही पानांमध्ये आढळत नाही. धर्म जात विसरून ज्ञान दिलं उजळून, धर्म जात विसरून ज्ञान दिलं उजळून, अंधार फोडला प्रकाश पसरवून. स्त्री शिक्षणाची वाट तिने दाखवली खरी, स्त्री शिक्षणाची वाट तिने दाखवली खरी. फातिमा शेख प्रेरणादायी दीप अमर झाली.
फातिमा शेख प्रेरणादायी दीप अमर झाली. आज आपण शिक्षण, स्त्री सशक्तीकरण आणि समानतेबाबत अभिमानाने बोलतो, पण त्या विचारांची बीजे फातिमा शेख यांनी पेरली होती. त्यांचं आयुष्य म्हणजे एका स्त्रीच्या संघर्षातून उगवलेला प्रकाश, जो आजही प्रत्येक शिक्षिका, प्रत्येक विद्यार्थिनी आणि प्रत्येक समाजसेविकेसाठी प्रेरणेचं मूर्त रूप आहे. पुनश्च एकदा फातिमा शेख यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.